चला तर मंडळी, आपण आज बनवत आहोत पौष्टिक असे ड्रायफ्रुट्स लाडू, ज्याच्यामध्ये आहे भरपूर सारं कॅल्शियम, आयर्न, फायबर, प्रोटीन असे न्यूट्रियस रिच आपण आज बनवत आहोत लाडू। चला तर इथे आपण लाडू बनवण्यासाठी घेतलेले आहेत ब्लॅक वाले खजूर, काळे खजूर घेतलेले आहेत। काळे खजूर आपल्याला चांगल्या प्रकारे इथे निवडून घ्यायचे, कारण पावसाळा असल्यामुळे थोडेसे खराब भेटते, ओले ओले असे। तर मी इथे चांगले ड्राय कपड्याने चांगले पुसून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यात थोडे खराब पण निघतात, त्याच्यामुळे ते आपल्याला सगळे व्यवस्थित बघून घ्यायचे। तर त्याच्यानंतर आपल्याला त्यातल्या बिया काढून घ्यायच्या। तिथे मी सगळ्या खजूरच्या बिया काढून घेतलेल्या, ते बघा चांगल्या प्रकारे इकडे निवडून घेतले। तर हे त्याच्यामध्ये एवढे खराब निघले, त्याच्यामुळे आपल्याला चांगले बघून घ्यायचे। तर नंतर इकडे बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, त्याला पण थोडं एकदा आपण चांगलं बघून घ्यायचं कसे आहेत, मध्ये काही खराब आहे का। तर हे बघा अशा प्रकारे सगळे चांगले व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर काळे मनुके घ्यायचे, ते बघा मी काळे मनुके घेतलेले आहेत। काळे मनुक्याला काय करायचं, आपल्याला छोटे छोटे कापून घ्यायचे, कारण ते मिक्सरला ना चांगले फिरवता येत नाही, चिपटून बसतात। नंतर मकाने घेतलेले आहेत, मकाने आपल्याला इथे ह्याच्यावरती चांगले भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये। इथे फक्त मी भाजून घेतले, त्याच्यात काही वापरलेलं नाही तूप वगैरे। नंतर इकडे बदाम घेतलेले आहेत, बदामला पण थोडं तुपामध्ये थोडंसं हलकं भाजून घ्यायचं। नंतर काजू घेतले, त्याला पण तुपात थोडं हलकं हलकं भाजून घ्यायचं, कारण ते थोडा कच्चापणा जाईल, नाहीतर असे कच्चे नाही चांगले लागत एकदम। तर हे बघा अशा प्रकारे चांगले इकडे भाजून घेतलेले आहेत। नंतर इकडे डिंक घेतलेला आहे, डिंकाला पण आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। तळलेलं नाहीये मी, थोडं एकदम म्हणजे कमी तुपामध्ये भाजून घेतलेले। नंतर इकडे कढईत आपल्याला अजून तूप टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जे आपण खजूर आहे ती थोडीशी बारीक करून घेतलेली, ती आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायची तुपामध्ये चांगली ती गरम करून घ्यायची। नंतर त्याच्यामध्येच आपल्याला जे मनुके आहेत आपण बारीक करून घेतलेले ते पण त्याच्यात टाकून द्यायचे। हे एकदम मस्त गाळ होऊन जाते, असं तो एकदम गुळासारखा टेक्स्चर येतो। त्याच्यात आपण गूळ, साखर किंवा काहीच आपण गोड दुसरा वापरलेला नाही, फक्त खजूर आणि मनुके वापरलेत गोडसाठी। नंतर हे सगळे आपण जे मखाना वगैरे आणि ड्रायफ्रुट्स घेतले होते, बदाम, काजू, त्याची अशी पावडर घेतलेली बनवून। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आपण डिंक भाजून घेतला तो हलका हलका हे करून टाकायचा, जास्त बारीक नाही फिरायचा, असा हलका हलका मोठा ठेवला म्हणजे चांगला लागतो चवीला। मी तर असा मोठाच ठेवलेला। नंतर हे जे आपण खजूरचं मिश्रण आहे ते ह्याच्यात टाकून द्यायचं, अगदी गुळासारखं झालेलं, एकदम पूर्णपैकी गुळाचं टेक्स्चर झालेलं त्याला। नंतर त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यात थोडंसं ना मंडळी मी इथे थोडं ते आपले चणे आहेत ना भाजलेले, त्याची थोडी पावडर घातलेली, ते व्हिडिओ शूट नाही केलं, ती पण ह्याच्यात मिक्स करायची, म्हणजे थोडंसं प्रोटीन भेटतं मुलांना। नंतर हे चांगले असे लाडू बांधून घ्यायचे, हे बघा अशा छोट्या छोट्या आकाराचे, म्हणजे सकाळी आपण मुलांना देऊ शकतो असे तुमच्या ह्याच्यानुसार, पण छोटे छोटेच बांधायचे मीडियम। हे बघा असे बांधून घ्यायचे खूप सारे। तर अशा प्रकारे आपले लाडू इथे ड्रायफ्रूटचे रेडी आहेत। तुम्ही पण अशा प्रकारे बनवू शकता, त्याच्यामध्ये गूळ, साखर काही नाही, जे आपण वेट लॉसमध्ये पण खाऊ शकतो। आणि असे पण आपल्याला ह्याच्यामध्ये आयर्न रिच आहे, कंबरदुखीसाठी वगैरे किंवा कॅल्शियम वगैरे सगळं आहे ह्याच्यामध्ये। आपण असे पौष्टिक लाडू बनवून खाऊ शकतो, किंवा घरात